नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। बोकडविरा येथे ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्षपदी सूर्यकांत लहू पाटील यांची पुनश्च निवड। बोकडविरा येथील ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष निवडणूक उत्साहात व शांततेत पार पडली। या निवडणुकीत एकूण 586 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत सूर्यकांत लहू पाटील यांनी 318 मते मिळवत स्पष्ट बहुमताने विजय संपादन केला। त्यांच्या प्रतिस्पर्धी चेतन ठाकूर यांना 268 मते मिळाली। या विजयासह सूर्यकांत लहू पाटील यांची अध्यक्षपदी पुनश्च निवड झाली आहे। विशेष म्हणजे अध्यक्ष सूर्यकांत लहू पाटील यांनी मागील वर्षात केलेल्या भरीव व विकासात्मक कामांच्या जोरावरच त्यांना पुन्हा एकदा गावकऱ्यांचा विश्वास मिळाला असल्याचे बोलले जात आहे। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक मान्यवरांनी महत्त्वाची भूमिका बजावली। यामध्ये कायदेतज्ञ विजय पाटील, सरपंच अपर्णा पाटील, देवस्थान ट्रस्टी मनोज पाटील, माजी सरपंच भगवान पाटील, उपसरपंच ध्रुवा पाटील, ट्रस्टी अमर पाटील, ज्येष्ठ नागरिक गजानन पाटील व धनंजय पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य गौरव ठाकूर, मिथुन पाटील व अक्षय पाटील यांचा सक्रिय सहभाग लाभला। या निवडणुकीत सेक्रेटरीपदी श्रीकांत पाटील तर खजिनदारपदी विद्याधर पाटील यांची निवड करण्यात आली। उर्वरित पदांची निवड पुढील 2 दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। निवडणूक शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडल्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। निकाल जाहीर होताच गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विजयी उमेदवाराचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, बोकडविरा, उरण। त्याच्यामध्ये पीएम पाटील आहेत, त्यांनी ग्राम सुधारणा मंडळामध्ये म्हणजे खूप वर्षापूर्वीपासून त्यांनी काम केलेलं आहे। आपल्या रायगड चौसष्ट म्हणून कबड्डी क्षेत्रामध्ये त्यांनी नाव म्हणजे भारत पाटील, त्याच्यानंतर विकास पाटील जे आमचे सहकारी यांनी करण्यासाठी पोलीस कर्मचारी जे काय त्यांनी चांगल्या पद्धतीने इथं मॅनेज केलं ते सुद्धा इथं आलेले आहेत। आपल्या गावचे माजी अध्यक्ष मनोज पाटील, गिरीश मात्रे, वाहेद ठाकूर आणि बाकी सगळे व्यासपीठावर बसलेले सगळे सहकारी आणि समोर जे आहे बसणारे ते माझ्यापेक्षा सिनियर लोक आहेत। त्याच्यामध्ये बाळकृष्णदादा आहे, जयवंत पाटील आहेत, त्याच्यानंतर रामचंद्र गोविंद पाटील आहेत आणि ह्या सगळ्यांनी हे केलं म्हणजे आपण इथं बघितलं की पहिल्यांदाच ही निवडणूक गुढीपाडव्याच्या दृष्टी न होता ही आता रविवारच्या दृष्टी झाली। म्हणजे आपण एक चर्चा करत होतो की ही निवडणूक ही गुढीपाडव्याच्या दिवशी नको, सणाच्या दिवशी काहीतरी वादंग नको, सणाच्या दिवशी हिशेबावरून काय जे वादंग होतात ते होऊ नये म्हणून एक दिवस निवडला आणि त्याच्याप्रमाणे आज निवडणूक झाली। निवडणूक होताना अत्यंत शांततेने झालेली आहे। आता कुठल्या तरी विषयावर कुठल्या तरी याच्यावर म्हणजे थोडाफार वाद होणार, परंतु जे काय मी बघितलं मगापासून ते शांतपणे जे यंग जनरेशन आहे, विशेषतः यंग जनरेशन आहे, जे नवीन पिढी आहे, त्यांना मी एकच धन्यवाद देतो की कुठल्याही प्रकारची गडबड न करता त्यांनी हे मतदान पार पडलं। त्याच्यानंतर हे सगळे उमेदवार दोन्हीवर त्यांनी पण खेळाडू वृत्तीने कुठल्याही प्रकारचं हे करताना दोघांनी पण चांगल्या पद्धतीनं इथं दुसरं हँडल केलं। त्याबद्दल त्या दोन्ही उमेदवारांचं सुद्धा इथं विशेष म्हणजे या सावकीच्या व्यासपीठावर म्हणजे खूप कमी बोलले गेल्या काही वर्षापूर्वी, परंतु गावाचं एक आपलं लौकिक आहे, लौकिक होतं